हाय फ्रेंड्स, मला आज हे सांगायचं आहे की प्रत्येक पॅरेंट्सला असं वाटतं की आपल्या मुलांनी खूप अभ्यास करावा, फर्स्ट यावं, हे जास्त फर्स्ट यावं, सेकंड यावं, हेच पॅरेंट्सला वाटतं. हे खूप महत्त्वाचं आहे का? मार्क्स मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे का? नो. मला असं वाटतं की मुलांनी अभ्यास केला पाहिजे. त्याचा जो सिलेबस आहे तो त्याने केला पाहिजे. पण मार्क्स त्याला आउट ऑफ मिळालेच पाहिजे आणि नाही आले म्हणून आपण त्यांना ओरडतो. नाही, हे नाही करायला पाहिजे. आपण हे बघायला पाहिजे, खरोखरच त्याने अभ्यास पूर्ण केला होता का? केला नव्हता तर त्याला मदत करायची की तू कसा कंप्लीट अभ्यास करू शकतो. आणि एकदा का त्याने अभ्यास केला तर ही अपेक्षाच ठेवणं चुकीचं आहे की त्याने अभ्यास केला तरी त्याला चांगले मार्क मिळाले नाही, तर ही अपेक्षाच ठेवणं चुकीचं आहे. मुलांचं इतकंच काम आहे अभ्यास करणे. मग ते मार्क ते कसे घेत आहेत ते आपण देवाला प्रार्थना करायला पाहिजे की त्याला चांगले मार्क पडू देत. पण जरा त्याने अभ्यास करूनही त्याला मार्क नाही पडत असेल तर तुम्ही त्याला फोर्स नाही करायला पाहिजे. हो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते, आता JEE मध्ये 2 जुळे भाऊ टॉपर होते. त्यांना 99.9 असे पर्सेंटेज, दोघांना जुळे मार्क्स आणि जुळे भाऊ असं झालं आहे. पण तुम्ही हे ऑब्झर्व केलं आहे का? त्या मुलांना एन्जॉय करता नाही आलं की आपल्याला एवढे चांगले मार्क मिळाले. ते स्वतःचा हात वरती करून सुद्धा त्यांना डान्स जमत नव्हता. म्हणजे त्यांना इतकं अभ्यासाचा किडा बनवण्यात आलं होतं की त्यांनी फक्त अभ्यास 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 अभ्यास, दुसरं काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी नाही. तर मुलांना जितकं अभ्यास करणे आवश्यक आहे तितकंच खेळणं, तितकंच अदर ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना आपण पुश केलं पाहिजे. नुसतं अभ्यास हे महत्त्वाचं नाही आहे. तर ते JEE टॉपर आहे, ते पूर्णपणे एन्जॉय करण्यासाठी, हसण्यासाठी, हे आता त्यांना वियर्ड वाटतं आहे की कसं हसायचं, हे सगळे ते विसरले आहेत. फक्त अभ्यास हेच त्यांना लक्षात आहे. तर हे बरोबर आहे का?